बाय बाय करते. बाय बाय करा. मित्र हा आमचा नवीन मित्र. हाय कर, हाय कर, हाय कर. हे बघा ह्याचे केवढीशी हात आहेत आणि हा केवढीचा आहे. हाय कर बाळा. मित्रांनो आम्हाला इथे तुरुंगात टाकण्यात आलंय. आम्ही असे हो आम्हाला तुरुंगात टाकलंय. सगळे दाटी वाटीने बसलेले आहेत. गेला गेला व्हिडिओ. हा काय करते. आता मित्रांनो हे बघा तुरुंगात आता रात्र झालेली आहे. तुरुंगातले सगळे कैदी झोपण्यात आले. बघा तुरुंगातल्या कैद्यांना मोबाईल कोणी दिला. तिथे एक बाळ पण रडत आहे. हॅलो गाईज, सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला सांगितलं होतं की आम्ही बस स्टँड म्हणजे जे काय आमचं स्टँड आहे तिथे बस स्टँड आहे. स्टँडला आम्ही 5:45 वाजता पोहोचणार आहे. पण आता आम्हाला धक्के बसलेत की आम्ही 10 मिनिटात उतरतोय. तर ही आमच्या झोपेसोबत नाइंसाफी नाही झालेली का? हा अन्याय, अन्याय आहे बिग बॉस. हा अन्याय आहे. 1 तासाचा अन्याय केलेला आहे. बिग बॉस बरोबर वाटतं का हे तुम्हाला? अन्याय आहे, खरंच अन्याय. गार नाही 2 तास झोपले होते मी. फक्त 2 तास झोपलो आम्ही. राधा तुझी झोप पूर्ण झालीये. आमची खूप भयानक झोप मोड झालीये. हा माझ्या आणि माझ्या पांघरुणासोबत अन्याय झालाय. हा माझ्यासोबत अन्याय झालाय. सो प्लीज जे 1.5 तास आपल्या झोपेसोबत ह्या ड्रायव्हरने नाइंसाफी केली तर काय बोलायचंय. तुझी झोप किती मोड झाली सांग. हा डाकू मंगल सिंग. हा माझा कॅम्प लावण्याचा फक्त सगळा बहाणा आहे. मी इथे फक्त तुमचं सामान चोरायला. बापरे, पण तुम्ही तुमचं मिशन साठी फेल झालाय कारण की आम्ही आमच्या सामानाला कुलूप लावून. मी काय कात्री नाही फाडू शकत का? 1 2 3 गो. डिशूम डिशूम डिशूम. केसरी वर्सेस केसला गाईज. केसला. 5 minutes later. रात्रीचं तीव्र वातावरण असं दिसतं. अजून मला डोंगर दिसलेला नाहीये. दिसलाय का मग आम्ही तुम्हाला दाखवतो. हा आता तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत आमच्या पुण्याची घुस देखील इथे पोहोचलेली आहे. कुठे गेली ती घुस? तरी मी म्हणलं डब्यामध्ये वळवळ कोण करतो. पप्पी देऊन गेली. घुस आपल्या सोबत आलेली आहे. काय बोलायचं तुम्हाला? लोक तर आलीच आहेत पण घुस छान वाटते. पहिल्यांदा कैसा लगा मेरा मजाक? तीस ती घुस आहे बघा. पुण्यापर्यंत आमच्या सोबत आलेली. हे बघा मी एक्सक्लुझिव्ह दाखवते त्या घुशीला. हे बघा हीच ती घुस पुण्याहून आमचा पाठलाग करतीये. हे बघा कशी तोंड लपवतीये पण आम्ही तिला एक्सपोज केले. यू कॅन सी. बिना तिकीट ट्रॅव्हलिंगचा तुमच्यावरती आरोप आहे मॅडम. तुम्हाला काही सांगायचं तर टीसीला बोलवा. सकाळच्या पहाटेच्या थंडीमध्ये स्वतःच्या नाकाला वाचवायचा हा माझा जुगाड आहे. यासाठी मी डाकू दिसले तरी ती गोष्ट मला मान्य आहे. पण मी माझ्या नाकाला प्रोटेक्ट करते. किती छान आहे मी. तुम्हाला थंडी वाजत असेल तुमच्या बोटांना तर मी एक हॅक सांगते. ह्याच्याने तुम्ही तुमचे हात प्रोटेक्ट करू शकतात.
पण मी आता जो हॅक सांगितला होता त्याच्याबद्दल तुला काही टिप्पण्या द्यायच्यात? ही हॅक खरंच खूप मदतीची आहे थंडीमध्ये आणि या हॅकचा वापर करून तुम्ही डोरेमॉन सारखा दिसणार आहात आणि असलेच हॅकसाठी तुम्ही रचनाताईंना फॉलो करा. तुम्हाला काय बोलायचंय? मला थंडीच वाजत नाही सध्या. किती सेल्सिअस आहे? 17 सेल्सिअस. सेल्सिअस आहे. ऐकलं 17 सेल्सिअस आहे. आम्ही सेल्सिअस ऐकलं होतं 17 सेल्सिअस आहे. बस कर ना आता, अजून थँक्यू. कन्हेरी मठ चालू आहे म्हणजे कॅमेरा बघू शकता. कोल्हापूरच्या बस केवढ्या युनिक आहेत. आपल्या इकडे फक्त हिरवी परी आणि पांढरी परी आणि लाल परी दिसते, पण इथे आम्हाला पांढरी परी दिसली. ते आपल्याकडे एवढ्या बस वेगळ्या आहेत आणि इथे एकदम वेगळ्या आहेत, एकदम वेगळ्या, आणि त्या चालतात पण एकदम वेगळ्या. म्हणजे प्रत्येक स्टॉपवर काही ना काहीतरी होतं. वास येतो नाही तर काहीतरी होतं. One hour later. नमस्कार. आता 2024 युवा नेतृत्व विकसन उपक्रमाचं इथे नवीन आता नवीन मुलांचं शिबिर चालू होणार आहे. तर 12 वाजेपर्यंत तुम्हाला टाइम आहे, तोपर्यंत फिरून घ्या. नंतर मोबाईल 2 वाजेपर्यंत आहे. समझ रहे हो आप? समझ रहे हो? गाईज आम्हाला बाहेर जायची परमिशन मिळालेली आहे. करायला चाललंय बाहेर. आता मेन गोष्ट म्हणजे फोटोशूट. येस. काही न झालं तरी चालेल पण फोटोशूट झालं पाहिजे. हा कोल्हापूरला ते इंस्टाग्रामवर पोस्ट टाकताना कोल्हापूर लिहिलं पाहिजे ना खाली. Right. हे बघा इथं ग्रीनरी आहे. पिला का तुम्ही? बाहेर आले ना ते गेले अख्खी ग्रीनरी आहे इथे. ट्रेन मध्ये पण आणि आमच्या सोबत एक पार्टनर सुद्धा आहे हॅलो. जो काकू अनएक्सपेक्टेडली आला. अनएक्सपेक्टेडली आलाय. पोरग एक्झाम बुडून आलेला आहे. म्हणजे ही हिम्मत पाहिजे माणसामध्ये शिबिर करण्यासाठी. एक्झाम बुडवली तरी. बापरे. अरे ऍडमिशन कॅन्सल करायचं त्यामुळे तर टीचरला हार्ट अटॅक येईल. आणि आता आम्ही कट्ट्यावरती चहा पितोय. राधा, मी आणि ह्या दोघी माहित नाही कोण आहेत. नंतर काढते. ही एंट्री आहे. खूप भारी देखावा केला इथे आणि हे भोलेनाथांचं मंदिर आहे. तुम्हाला एक भारी दृश्य दाखवेल ज्याच्याने प्रत्येकाचे डोळे तृप्त होतील. खूप मस्त आहे. सध्याचे 500 डिस्काउंट आहे का ताईंना? काय एसटी महामंडळ आहे का? आम्हाला हत्तीवर बसवण्याचे या दादा 500 रुपये चार्ज करतोय. एसटी महामंडळ नाही 1000 discount द्यायला. 1000 रुपये. अरे बापरे. आणि थोडं लेट केलं तर अजून चार्जेस वाढतील. काय नाही. गजब बेइज्जती है. तुम्ही बघू शकता हे उंट आहेत, हे हत्ती आहेत आणि हे घोडे. मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे, पण ह्यांना इथे ठेवण्याचं कारण असं, उंटांना वाळवंटामध्ये राहता येत नाही त्यामुळे त्यांना सावलीच्या ठिकाणी आणलंय. हत्तीला मोठी जागा हवी होती आणि तुम्हाला माहिती ही खूप मोठी आहे त्यामुळे हत्तीला इथे आणण्यात आलंय. आणि घोडे आपल्याला तर माहितीच आहे, घोड्यांना पण खूप मोठी जागा लागते पळायला त्यामुळे त्यांना इथे आणलंय. आणि हे बैलाचं मला काय माहिती नाही हिस्ट्री, पण ते आहेत. पण हे खूप छान असं केलेलं आहे, मला फार आवडतं. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. काय सापडले माकडाची पूर्ण फॅमिली. पण हे असे माकडे जे कोणाला त्रास देत नाही. भारी जागी जाता. जी जागा मला पर्सनली खूप आवडते. तुम्हाला मी आता नाही सांगणार की तुम्हाला दिसेल. बचपन याद आ गया मला. घे मी आता तुम्हाला इतकी छान गोष्ट सांगणार आहे ना, तुम्ही याच. मी बघून पागल झाले. तुम्ही या फक्त.
वाडा झाला आपला मसाच्या सीडनं येथे. काय भारी सकून मिळतंय. लिटरली सांगते, एवढं फिरल्यानंतर हे असं छान वाटतं, अशी गार हवा येते. आणि मला 5 दिवस इथे राहायचं म्हणून इथे राहायचं वाटत नाही. प्लीज माझं तिकीट थोडंसं एक्सटेंड करा. म्हणजे 10-15 दिवस नाही तर अख्खं वर्ष मला इथे राहायला आवडेल. I found my best friend. हा माझ्यासारखाच फोटोग्राफर आहे, ज्याला प्रत्येक मुवमेंट हा कॅप्चर करायचा आहे. मी खूप खुश आहे. तुझं जे काय फोटोग्राफर बनायचं स्वप्न होतं तू पूर्ण केलंस. आय एम सो प्राऊड ऑफ यू माय फ्रेंड, माय बडी. क्या बोला तूने? आजीबाईंचा उत्साह बघा तुम्ही. या वयात सुद्धा आजीबाईंना इतका उत्साह आहे की त्या सगळ्यांच्या पुढे पुढे पळत आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. खूप 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 भारी आहे सगळ्या गोष्टी. मस्त. 1 hour later. अख्खा मठ फिरल्यानंतर आता मी परत रूमवर चालली आहे. पण खरंच खूप भारी आहे. वाटलं नव्हतं एका मठामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी छान छान असेल, पण मजा आली. यू कॅन सी आम्ही आता चाललोय. आता आम्ही स्टेशन पर्यंत टॅम्पोने चाललोय. कशा अवस्थेत चाललोय हे बघा. आम्हाला सोडण्यासाठी कोण आहे. मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. ह्याला रिअल लाईफ स्ट्रगल म्हणतात गाईज. रिअल लाईफ स्ट्रगल या संघर्ष बघा. नाही असं स्ट्रगल फक्त विवेक केंद्राचे कार्यकर्ते करू शकतात. आणि हे सगळे विवेकानंदाचे कार्य होणारे कार्यकर्ते होणारे. 1 eternity later. तेजस दादा येताना पण मला भाऊच घेऊन आलेला. तेजस दादा एकटा एकटा खात आहे आणि आम्हाला विचारत पण नाहीये. राधाच्या डोक्यामध्ये उभा झालं. काय राधाच्या उवा शी तिने. अगं बाबा लईच मोठी आहे राधाची डोक्यात तिच्या उवा झालं 5 दिवस राहून.
आता माझा हात पाय तुझा हात आणि तुझा हात बा बाहेर. साप घुबड्या मंत्र सांग आम्हाला. बाबा बाबा कोण असतो? बाबाला बाबा चमत्कार पडे माझ्याकडे मृत्युंजय मंत्र. देखा आपने लापरवाही समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? राधे 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 गोविंदा वृंदावन चंदा वृंदावन चंदा बंधू राधे गोविंदा. राधा राधा दीन बंधू राधे गोविंदा.